आता सगळी बागडोर तुझ्या हातात आहे. गेली देडील एकच नंबर. लेट्स गो. आता निघूया इथं. सारंग कुलकर्णी साहेब, नरेंद्र सर आणि सगळ्या बहिणी मंडळी जमल्यात. जशी पतंग उडवाल तसेच वाईट विचार पण आपल्यापासून दूर उडवत न्यावे आणि ती पतंग कटून जावी. म्हणजे वाईट यस, विचार पण एकदम कटून जावे. एकदम करेक्ट. आफ्रिकेवरून आपण स्पेशल माणसं बोलवलेली आहेत. संक्रांतीच्या दिवशी राजेश मालपुरे पूर्ण आनंद घेत आहेत. सगळ्यांकडनं आपल्या नाशिककर फॅमिलीला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. गोड शुभेच्छा. ओके. यस, तिळगुळ घ्या, गोड बोला. मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आलेलो आहोत आमचे जुने मित्र राजेश मालपुरे यांच्याकडे. नेहमीप्रमाणे पतंगीचा कार्यक्रम आणि मालपुरे साहेबांची पतंग तर एकदम हवा नसताना सुद्धा हवेमध्ये उडते. हवा कोणाची? क्या बात आहे देडील. तर आज आपलं पूर्ण ब्लॉग आहे ना मित्रांनो पतंगीवर होणार आहे. आपण एन्जॉय करणार आहे, धमाल करणार आहोत. थांब काय झालं मित्रांनो? पतंग बघा किती मस्त आहे ते. एक नंबर. संक्रांतीची आपण फुल मजा घेतोय मित्रांनो. क्या बात आहे. वा वा, सुंदर. राजू चल लवकर. झाला देडेल. अरे इथे व्हिडिओ पण चालू आहे, पेज पण चालू आहे. ते टाक त्याच्यामध्ये. टाक नाही का आपली. हा लाल टाकतो आपल्यामध्ये. टाक. वरचा घे. एव्हा मित्रांनो झूम करून दाखवतो. झाला आफ्रिकेवरून आपण स्पेशल माणसं बोलवलेली आहेत. संक्रांतीच्या दिवशी राजेश मालपुरे पूर्ण आनंद घेत आहेत. खूप छान अशी मजा येते. एक 360 व्ह्यू देतो तुम्हाला मी. तेव्हा ते कुठे चढले टाकीवर. क्या बात आहे. खरी एन्जॉय करतो आपण संक्रांत मित्रांनो. मित्रांनो टेकवल्यात 2 कापलेले आहेत. तेव्हा नेमका कॅमेरा ऑन नव्हता. आणि आपली पतंग आहे, झूम करून दाखवतो. लय धमाल येते, लय धमाल. वरतून आली बरं काही. गेलो का तो? नाही टाकतो. एक मिनिट मला मोबाईल ठेवावा लागेल त्यासाठी. परत वहिनींचे आगमन झालेले आहेत आणि डायरेक्ट चक्री हातात घेतली वहिनींनी आणि पतंग उडवायच्या मूडमध्ये आहेत ते. आणि आपल्यासोबत डॉक्टर मॅडम पण आहेत. आणि सुंदर असा पतंगीचा कार्यक्रम एन्जॉय करायला वहिनी डायरेक्ट ऑफिसला सुट्टी टाकून आलेले आहेत. मस्त मजा येते. पतंग उडवावी. जशी पतंग उडवाल
तसेच वाईट विचार पण आपल्यापासून दूर उडवत न्यावे आणि ती पतंग कटून जावी. म्हणजे वाईट यस, विचार पण एकदम कटून जावे. एकदम करेक्ट, एकदम असं करेक्ट, व्हावं अशी एकदम माझी करेक्ट. इच्छा आहे. यस. वहिनी आल्यानंतर एकदम आता अजून 2-3 जण येत आहेत, तर आता त्याच्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ शूट करू. मिसळचा कार्यक्रम आहे इथे, तर आता भेटूया थोड्या वेळानंतर. तेव्हा आत्ता मित्रांनो जस्ट आपण एक पतंग उडवली. वर 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 वर. हां हां मित्रांनो, आता बऱ्यापैकी आपली गर्दी जमलेली इथं संक्रांतीची. आणि समोर बघू शकता इथं सारंग कुलकर्णी साहेब, नरेंद्र सर आणि सगळ्या बहिणी मंडळी जमल्या आहेत. आणि आता एक मोठी अशी पतंग वर पाठवायचा विचार आहे राजू मालपूर यांचा. राजू मालपुरे सापडते का पतंग? मगाशी 2 चाटात चट कापल्या आम्ही, त्याच्यानंतर तिसली गेली आमची. तो मांजा खालचा एकदम भंगार होता. आता श्री, आता ही पतंग आहे ना, 5-7 पतंगी कापल्याशिवाय खाली येऊ द्यायची नाही बरं का. आता सगळी बागडोर तुझ्या हातात आहे. गेली दीड येईल एकच नंबर. लेट्स गो. अरे हळूहळू हळूहळू पत्रा लागेल. क्या बात आहे. पतंग खाली ना आणता वर कशी पाठवायची. एकच नंबर श्री. अरे पतंग आपण आफ्रिकन बोलवलेले ढोल वाजवायला, परत एकदा आफ्रिकन वरती आलेले टेरेसवर. अरे काय नाही परिस्थिती. अरे तो लेडीज वागाले, त्याच्यातून काहीच दिसत नाहीये. अरे श्री तू डेड येईल. श्री थांब ना 2 मिनिटं. थांबव वर या. आणि वहिनी एकदम जबरदस्त वाजवत आहेत. क्या वाज. आणि पतंग पण एकदम मस्त वर गेली आपली. आता श्री 8-10 पतंगी कापल्याशिवाय पतंग खाली यायला नाही पाहिजे आपली. बघा किती मजा येते. आता एका टेरेसवरून 2-2, 3-3 पतंगी हवेत आहेत. फुल धमाल येते. मजा करतायत सगळे, एन्जॉय आहे. अशा काही ॲक्टिव्हिटी करायची ना, जग विसरायला होतं. जसं झालं बाईक रायडिंग, पतंग उडवणं. 3-4 तासापासून एवढ्या कडक उन्हामध्ये आम्हाला समजत पण नाही की एवढ्या कडक उन्हामध्ये आम्ही पतंगी उडवतोय आणि पतंगीचा आनंद घेतोय. अशा ॲक्टिव्हिटी करण्यात मजा आहे मित्रांनो. हे काय कापली गेली. अरे यार चला मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजलेत जवळपास आणि सगळ्यांना भुका पण लागल्या आहे आणि आपली इथून निघायची तयारी आहे. सुंदर असा व्हिडिओ तयार झाला आहे संक्रांतीचा. आपण फुल एन्जॉय केलं सगळ्यांसोबत आणि सगळ्यांनी एकदम मनापासून आनंद घेतला संक्रांतीचा. दिसते आहे सगळ्यांच्या उन्हामध्ये तापून सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अशी भूक जाणवते. त्याच्यामुळे आता खाली उतरताय सगळे मिसळचा आस्वाद घ्यायला. तर आता खाली उतरताना काहीशी अशी कंडिशन आहे, जपून उतरावं लागेल आपल्याला. आणि कदाचित आपण आता इथून डायरेक्ट थेट घरी निघू. आता पुढे कुठे गेलो तर ब्लॉग तयार करू, नाही तर व्हिडिओ एंड करू. राजू मालपुरे यांचं नवीन इथं वरती घराचं चाललं आहे काम. सुंदर काम आहे. सुंदर डेव्हलपमेंट चालू आहे. निघता मस्त डान्सच्या स्टेप करत सगळेजण खाली उतरताना आता आपल्याला दिसतील. चला स्टार्ट. सुंदर अशा डान्सच्या संक्रांतीनिमित्त स्टेप करतायत. क्या बात है.
एक नंबर. चला मित्रांनो, खूप धमाल केली आज संक्रांती निमित्त. आता निघूया इथून. सगळ्यांची घेऊया. एक नंबर. आजची डेट 14 जानेवारी आहे ना, 2026. मित्रांनो, आपण घरी निघतच होतो. राजेश भाऊंनी आपल्याला आग्रह केला, मिसळ पावचा बेत केला आहे त्यांनी, म्हणजे आणलेला आहे संक्रांती निमित्त. तर समोर तुम्ही बघू शकता, संक्रांती निमित्ताने मिसळ पावचा बेत आम्ही सगळेजण आणतोय आता आणि एन्जॉय करू मस्तपैकी मिसळ पाव आणि त्याच्यानंतर इथून निघू. चला भेटू आता मिसळ पाव खाल्ल्यानंतर. सगळ्यांकडनं आपल्या नाशिककर फॅमिलीला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. गोड गोड शुभेच्छा. ओके. यस, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सुंदर असा मकर संक्रांतीचा सण आणि पतंग एन्जॉय करून आपण आपल्या घरी आलेलो आहोत परत. आणि खूप एन्जॉय केला, खूप धमाल केली, सगळी जुनी मित्र भेटली, खूप मजा आली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं माहीतच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.